असतील, तदनंतर रोहित जिकुरे, शोहेबजी शेख आणि ओमकार पारदी या चार जिद्दींनी, क्रिकेट प्रेमींनी ही स्पर्धा खऱ्या अर्थानं वांगणी या परिसरात प्रथमतः भरवली आहे. नक्कीच आपण पाहतो या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द सिरीजसाठी आपण एक इलेक्ट्रिक स्कूटी अर्थातच ईव्ही पाहणार आहोत आणि जो कोणताही खेळाडू या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय खऱ्या अर्थानं प्लेअर ऑफ द टुर्नामेंट ठरेल, त्याला नक्कीच ती ईव्ही या स्पर्धेच्या माध्यमातून दिली गेली जाईल. खऱ्या अर्थानं हे संपूर्ण क्रीडांगण आपण पाहतोय ठोंबरे इव्हेंट्स यांच्या माध्यमातून सजवलं गेलंय आणि या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण आपण पाहतोय खऱ्या अर्थानं ब्रदर स्पोर्ट लाईव्ह यांच्या माध्यमातून थेट यूट्यूबवरती आपल्याला दाखवलं जात आहे. आणि विकी असतील, तदनंतर आपण पाहतोय सतीश आणि बाला या तीन त्रिकुटातून आपण पाहतोय ही लाईव्ह स्पर्धा आपण पाहतोय ब्रदर्स इव्हेंट लाईव्ह यांच्या माध्यमातून आपल्याला घरोघरी पोहोचवली जाते. खऱ्या अर्थानं आजच्या दिवसामध्ये आपण थोडेसे लेट आहोत, त्याबद्दल थोडीशी दिलगिरी व्यक्त करतो. आणि आता नाव बॅक टू क्रिकेट. एका बाजूला संघ आहे घरचा यजमान विपक्ष पाहुण्या एकविरा डोनेवाडी. आज संघ घरचा विपक्ष यजमान कोथरेवाडी संघ आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये गेली दीपक आणि अक्षय आणि गोलंदाज ट्रॅक वरती गोलंदाज कोथरेवाडीचा आपण पाहतोय स्वभाव पाहतोय आपण. पहिल्या बॉल वरती एक सिंगल आणि दुसऱ्या बॉल आपण पाहतोय डॉट आलाय. 3 षटकांची लढत आहे आणि खऱ्या अर्थानं या स्पर्धेमध्ये या चमचमणाऱ्या आपण ट्रॉफ्या पाहतोय. खऱ्या अर्थानं सन्मान चिन्ह असतील आणि एकंदरीत 8 नंबर साठी 8 या चमचमणाऱ्या ट्रॉफ्या जरूर आहेत. मात्र ऑन साइडला फटका बसला. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक पहिल्या बॉल वरती खऱ्या अर्थानं खेळत असताना फलंदाज बाद. या चमचमणाऱ्या ट्रॉफ्या आपण पाहतोय खऱ्या अर्थानं शोएब शेख नक्कीच अजलान स्पोर्ट्सचे सर्व प्रोप्रायटर आहेत आणि त्यांच्या शॉपमधून या ट्रॉफ्या थेट या स्पर्धेमध्ये आपण पाहतो इथे आले आहेत आणि त्यांना देखील आपण शुभेच्छा देऊया या स्पर्धेसाठी, कारण स्वतः ते आयोजकाच्या भूमिकेत आहेत. पहिला हादरा लागला, बॅट्समन आउट झालाय आणि ऑन स्क्रीन आपण पाहू शकता नक्कीच या चमचमणाऱ्या ट्रॉफ्या आमचा कॅमेरामॅन सतीश ऑन स्क्रीन ब्रदर स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहतोय. बाला खऱ्या अर्थानं तिथे आहेत. क्लिअरिटी विथ क्वालिटी आणि हे खऱ्या अर्थानं ब्रदर स्पोर्ट्स लाईव्हचं ब्रीद वाक्य. ऑन स्क्रीन आपण शोएब शेख यांना पाहत आहोत. खऱ्या अर्थानं हातामध्ये वही घेऊन सज्ज आहेत, कारण या स्पर्धेची पूर्णपणे धुरा त्यांच्यावरती आहे. त्यानंतर ओमकार पारदी असतील, आमचे किरणजी शेलार साहेब, रोहितजी कुऱ्या आणि संपूर्ण एकविरा डोनेवाडी संघ. या स्पर्धेची नक्की कौतुक केलं गेलं पाहिजे, कारण मी पाहिलं याआधी एका आठवड्यापूर्वी पूर्णपणे शोहेब असेल, ओमकार असेल, एकविरा डोनेवाडी संघ पूर्ण मेहनत घेतली या ग्राउंड बनवण्यासाठी. हेलिकॉप्टर घुमवला यश आपण पाहतोय. न्यू बॅट्समन मैदानामध्ये माफी असं आदित्य. खऱ्या अर्थानं यशला सातत्यानं मी ओपनिंग पेअर मध्ये पाहिले, मात्र थोडा प्रॅक्टिसचा अभाव आहे आणि स्वतःला बॅकफूट वरती यशने ढकललंय आणि या पूर्ण 6 रजनीमध्ये आपण त्याचा आवाज ऐकणार आहोत. पुढचा बॉल ऑन साइडला टर्न केला, डीप मध्ये क्षेत्ररक्षक धावतोय, थोडीशी चेस आहे, चेंडू पर्यंत पोहोचला, चेंडू बाउंड्री लाईनच्या आतमध्ये फेकलाय आणि या चेंडूवरती आपण पाहतो एकंदरीत मिळाल्या धावा 2 आणि 2 धावेने आपण पाहतोय धावफलक पुढे सरकत असताना आता पोहोचलाय ऑन स्कोर वरती 4 या आकड्यावरती. 4 रन ऑन स्कोर बोर्ड आफ्टर 5 डिलिव्हरी. शेवटचा बॉल आहे P1चं. अद्याप सोहबने अत्यंत चांगलं षटक हाताळले, यामध्ये त्याने 1 विकेट संपादित केली. आतापर्यंत 4 धावा त्यानं खर्च केल्यात. शॉर्ट पिच बॉल बॅकफुटला जाऊन कट केला, क्षेत्ररक्षक आहे, झाली मिसफील्ड आणि चेंडू चालला अगदी जमिनीला गुदगुल्या करत दन करत 4 रन 4 धावा.
इव्हेंट्स या नक्कीच सर्वांचा, कारण त्यांच्या माध्यमातून 10 फ्लड लाईट आपण पाहतो या स्पर्धेसाठी नक्कीच लावल्या गेल्यात. नंतर आपण हे बार गेट पाहतो जे संपूर्ण क्रीडांगणाच्या गोल सभोवताली नक्कीच लावले गेलेत. 3 इन्व्हर्टर खऱ्या अर्थानं जनरेटर आहेत या स्पर्धेसाठी. कुठली कमी पडणार नाहीये याची खात्री ठुमरे इव्हेंट्सने घेतली आहे. येस, चला कोथोरेवाडी संघ जास्त वेळ घ्यायचा नाहीये. पहिलं पॉवर प्लेचं षटक समाप्त झालंय आणि एकंदरीत डोनेवाडी संघाची धावसंख्या धावफलकावरती 1 गडी बाद 8. शेवटचा फटका आपण पाहतोय शॉर्ट थर्डला जो क्षेत्ररक्षक होता तो थोडासा फंबल झाला, तिथून सरळ चौकार मिळालाय. आणि 3 बॉल 3 सिक्स जर दीपक पारदेने मारले तर एचडी स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर पुरुषोत्तम यादव यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे, 1000 रुपयाचं. 3 बॉल 3 सुवर्ण संधी आहे दीपकसाठी, कारण दीपक एक अष्टपैलू खेळाडू आहे डोनेवाडी संघाचा. ऑन साइडला पहिला बॉल उचललाय, ओव्हर बॉलर हेड चाललाय सरळ ब्लॅक स्क्रीनला ठोकत आलाय षटकार पहिला दीपकच्या बॅट मधून. माफी असावी आदित्य, थोडस आम्हाला कन्फ्युजन झालं होतं. रिप्ले मध्ये आपण पाहू शकता ओव्हर पिच आणि त्याला सरळ फेकलाय, ओव्हर बॉलर हेड आला धावा 6. मिनिटाच्या आत 3 षटकं फेकायची, अन्यथा तिसऱ्या षटकामध्ये एक खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. येस, 3 षटकांचा सामना आहे. जर चेंडू 1 ओव्हर नंतर हलवला तर जुना बॉल देण्यात येईल आणि पहिल्या षटकामध्ये जर नक्कीच हरवला तर नवीन बॉल देण्यात येईल. मात्र फटका सुरेख आपण पाहिला आदित्यच्या बॅट मधून 6 धावा. इथून मात्र धावफलकाला उभारणी मिळेल आणि धावफलक आपल्याला घेऊन जाईल थेट 14 या आकड्यावरती. चला गोलंदाज तयार आहे. चॉईस बॉल नाहीये, सेकंड बॉल चॉईस आहे, कमिटीचा निर्णय. चला जो बॉल दिला जाईल कमिटीकडून त्यावरच खेळायला लागेल, कारण जुना बॉल आहे आणि जुना बॉल चॉईस करायची गरज तर भासली नाही पाहिजे खऱ्या अर्थानं. मात्र आदित्यनं षटकार ठोकलाय, तो कॉन्फिडंट आहे. नक्कीच तो आता बॉल चेक करत होता, मागणी त्याने जरूर केली, मात्र आमचे कमिटी मेंबर शोएब शेख एकदम तटस्थ आहेत. पण जो नियम आहे त्या नियमानुसार खेळलं गेलं पाहिजे आणि तेच मी सांगतोय. षटकार आलाय, पुढचा बॉल, हा देखील बॉल पुन्हा एकदा उडवलाय. आता लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आलाय, डीप मधून थोडस झालाय फंबल, सेकंडचा कॉल असणार आहे का, मात्र दीपकने नकार दिलाय आणि या बॉल वरती आली या ती मात्र आपण पाहतो एक सिंगल आणि धावफलक थेट पोहोचेल आता 15 वरती. आणि आपण पाहतोय नक्कीच आपल्या स्टेजच्या डाव्या बाजूला दीपकचं वडापाव सेंटर आहे आणि त्या वडापावचा सर्वांनी आस्वाद घ्यायचा आहे. मात्र इन ऍक्शन सध्याच्या घडीला आपल्या संघासाठी मैदानामध्ये आहेत. येस, सर्व संघ जे उपस्थित आहेत आणि जे आम्हाला युट्यूबच्या माध्यमातून ऐकत आहे, बॉल हरवला पहिल्या ओव्हर नंतर तर जुनाच दिला जाईल. येस, दीपक आलाय, दीपकसाठी प्राइज आपण पाहतो एचडी स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर पुरुषोत्तम यादव यांच्याकडून 3 बॉल 3 सिक्सरसाठी 1000 रुपयाचं आणि नक्कीच ते देखील मैदानामध्ये कुठेतरी उपस्थित आहेत. आणि भावेश पावसकर या दोघांकडून आपण पाहतोय 3 षटकांसाठी 1000 रुपयात. पुढचा बॉल हेलिकॉप्टर घुमवला, चाललाय सरळ वाईडिश, लॉंग ऑन क्लिअर करत असताना दीपकच्या बॅट मधून पहिला धमाका, सिक्सर.
वरती सिक्सर मारला कुठल्याही खेळाडूने, डोनेवाडी संघाच्या कुठल्याही खेळाडूने जर सिक्सर मारला तर अजलान स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर आपण पाहतो शोहेबजी शेख यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. खऱ्या अर्थानं कालच्या दिवसामध्ये देखील बक्षिसांची लयलूट झाली आहे आणि षटकार आलाय. लोअर फुल टॉस नाहीये, फुल टॉस आहे, त्याला बनवलाय. फुल टॉल वसूल करत असताना चेंडू निघालाय डीप स्क्वेअर लेग, सीमारेखा पार. पंचांचा निर्णय आला, धावा 6, षटकार. नक्कीच चुकीचा निर्णय दिला जाणार नाहीये. येस ब्रदर स्पोर्ट्स लाईव्ह नक्कीच आपण कौतुक केलं पाहिजे, कारण सातत्यानं क्वालिटी विथ क्लिअरिटी मध्ये हा रिप्ले नक्कीच चेक केला जातोय आणि पंच येस इट इज नो बॉल असा पंचांचा निर्णय आलाय आणि या बॉल वरती एकंदरीत मिळतील धावा 7 आणि धावफलक आता पोहोचेल 1200 वेगाने. 30 ऑन स्कोर बोर्ड. आमच्या समवेत आपण पाहतो स्कोरच्या भूमिकेत संकेत जोडले गेलेत जे नक्कीच माऊली 11 पाहतोय आपण. या संघासाठी सातत्याने क्रिकेट खेळत असतात, गोलंदाजी फलंदाजी करतात, एक अष्टपैलू खेळाडू आहेत. पुढचा बॉल पायावरती आदळलाय, अपील आहे मात्र नो बॉल वरती विकेट, रनआउट शीट मिळेल यात मात्र शंका नाहीये. पंचाचा निर्णय आलाय लेग बाय. एक अवंत धाव मिळत असताना धावफलक आता पोहोचेल 31. 3 षटकांची लढत आहे. किमान आपण पाहतोय 35 ते 40 धावा बनवण्याचं धाडस माणस एकविरा डोनेवाडी संघ करतोय. अद्याप त्या पवित्र्यावरती त्यांनी बॅटिंग चांगली केली आहे. कोथोरेवाडीची गोलंदाजी आपण पाहतोय थोडीशी बॅकफुटला आहे. शेवटचा बॉल आहे या षटकातील, धावफलकावर स्टील आपण पाहतोय 31. स्ट्राईक एंडला आदित्य डाऊन द लेग पाहायचं आहे नक्की घडलं काय. मात्र इथून शॉर्ट फाईन लेग बीट होत असताना सरळ चेंडू निघालाय, दन करत आल्यात. वाईट प्लस 4 आम आदमी का हात, पंजे केसात आल्यात 5 धावा. पेंडर घोळ आणि दुधानी ब दोन्ही संघांच्या संगणकांना विनंती आहे इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहायचं आमच्या मुख्य मंचावरती. 5 धावा मोफत मिळाल्या आहेत. 5 न धावफलक आता पोहोचलोय आपण पाहतोय जवळ 36 वरती. ज्या धावा बनवायच्या होत्या त्या अद्याप बनल्यात, मात्र अजूनही 7 बॉलचा खेळ शिल्लक आहे. स्लॉग ओव्हरचा षटक शिल्लक आहे, हाणामारीचं षटक ज्याला म्हटलं जातं. या ओव्हर मध्ये आपण पाहतो रवीने थोडस निराश केलंय. बॅकफुटला जाऊन हुक करण्याचा प्रयत्न आहे. लिडिंग आहे स्वतः गोलंदाजाने कॉल दिला इट्स माइंड, मात्र सुटलाय झेल आणि रनआउटच्या स्वरूपात परतावं लागेल आदित्यला. यस इट इज OUT. फलंदाज आदित्य बाद. पोचला, झेल सुटला. आदित्यला थांबायचं होतं. दीपकने सांगितलं होतं एक धाव बस आहे, कारण ज्या धावा पाहिजे होत्या त्या बनल्यात. मात्र आदित्यची गाडी कारण आता 140च्या स्पीडने सुटली, ती मात्र काही शेवटला थांबली नाही आणि रनआउटच्या स्वरूपात आपण पाहतोय तो फलंदाज बाद होतोय. आणि एकंदरीत आहेत 37 शेवटचं षटक. न्यू बॅट्समन ओमकार पारधी मैदानामध्ये गेलाय, त्याच्या समवेत दीपक पारधी, दोन्ही बंधूंची जोडी मैदानामध्ये आली आहे. खऱ्या अर्थानं ओमकार बोलला होता की मी मॅच खेळणार नाही आहे, मात्र शेवटच्या क्षणी त्याने डिसिजन चेंज केलाय आणि मैदानामध्ये इन ॲक्शन मध्ये तो पाहतोय.
कारण आयोजकाची भूमिका त्याला पार पाडायची आहे आणि घरची टीम आहे. मोह आवरला नाहीये बॅटिंगसाठी, तो आलाय स्ट्रायकर एंडला आहे आणि न्यू बॉलर आपण पाहतोय थर्ड ओव्हरमध्ये कुणाल आलाय. 37 बनल्यात. कुणाला स्लॉग ओव्हरमध्ये जेमतेम आता मी म्हणेल 7 ते 8 धावा खर्च करणं गरजेचं आहे. मात्र स्ट्राईक एंडला ओमकार पारधी एक हार्ड हिटर फलंदाज आहे डोनेवाडी संघाचा. पहिलाच बॉल उडवलाय. मी म्हटलं होतं क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल जज करतोय. हो हो, काय फिल्डिंग केली आहे, स्वतःला स्ट्रेच केलंय अगदी बाउंड्री लाईन लगत आणि नक्कीच या चेंडूवरती अडवलात त्या धावा 5. फलंदाज फिल्डर आपण पाहतो तिथे आहे. क्षेत्ररक्षक जो आहे लॉंग ऑनला शोभो आहे आणि पंच चेक करायचंय का सिक्सर साठी. यस, DRS आहे. चला आपण चेक करूया कारण कुठल्याही संघावरती अन्याय करायचं नाहीये. येस, इट इज सेफ. 5च धावा मिळतील. सॉरी, 5 धावा वाचवल्यात, 1च धावा मिळते, माफी असावी. पहिल्या बॉल वरती फटका चांगला होता मात्र खूप चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण झालंय. दीपक आला स्ट्राईकला. हा बॉल तो हुकलाय. चेंडू बॅटचा संपर्क नाही मात्र 22च्या स्वरूपात एक सिंगल धाव आली. पंचांचा देखील तोच निर्णय आणि एक सिंगल धावाने धावफलक आता पोहोचेल 39 ऑन स्कोरबोर्ड. आणि पहिल्या बॉलवरती 5 धावा अडवल्यानंतर आता गोलंदाज आपण पाहतो कोणाला देखील कॉन्फिडन्स आलाय कारण जवळ त्यालाही वाटलं होतं की हा चेंडू नक्कीच लॉंग ऑनला क्लिअर करेल. मात्र स्वभाव तिथे तैनात होता, त्याने चेंडू अडवला. 39 बनल्या. 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 11 धावा आल्या तर 50 क्रॉस होतील. या स्पर्धेचा हायएस्ट स्कोर आपण अजूनही पाहतोय 67 आहे. कालच्या दिवसामध्ये खऱ्या अर्थाने एक विक्रम या मैदानामध्ये घडलाय जो आपण पाहतोय. बोरीवाडी लागोपाठचे 2 षटक मेडन टाकण्याचा विक्रम काल बोरीवाडीने केलाय. पुढचा बॉल पुन्हा एकदा ऑफसाइड ऑफ स्टंप अवे फ्रॉम द बॉडी आहे मात्र पंच सांगतायत येस इट इज वाईट बॉल. पुन्हा एकदा अवंत धावे लाफलकार धावा 40. आणि आपण पाहतो डोनेवाडी संघामध्ये एक नक्कीच अनुभवी खेळाडू आमचे इंगा दादा आहेत आणि चांगली फलंदाजी सातत्याने ते करतात. जेव्हा जेव्हा संघ अडचणीत असतो त्यांना बॅटिंगला विश्वासाने पाठवलं जातं. पुढचा बॉल हेलिकॉप्टर घुमवण्याचा प्रयत्न आहे पंचांकडे कटाक्ष दीपकचा मात्र वाईट बॉल मिळाला जाणार नाही. पंच आपण पाहतोय अनंता गावंडा सर आणि त्यांच्यासोबत बदलापूर मधील नामांकित पंच आपण पाहतोय तरुण डे जे आजच्या दिवसामध्ये नक्कीच या स्पर्धेसाठी पंचगिरी करण्यासाठी आम्हाला लाभलेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा वारंवार तेच फटके खेळण्याच्या नादामध्ये आता विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल. मोठ्या भावानं केलंय, सॉरी छोट्या भावानं केलंय, मोठ्या भावाला रनआउट आणि ओमकार इथे नक्कीच थोडासा नाराज आहे. चला थोडस मैदानामध्ये धूर येतं. मैदानाच्या आजूबाजूस कोण प्रेक्षक खेळाडू मायबाप प्रेक्षक आपल्याला विनंती आहे जर आपण शेकोटी पेटवली असेल तर त्वरित विझवायची आहे. इथे आपण पाहतोय सर्व जर एक जरी शॉक सर्किट झालं तर पूर्णपणे आग लागू शकते. येस, बॉल या षटकात झालेत 3 बॉल झाले. धाफलकार धावा आहेत 41-41. शेवटच्या 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि न्यू बॅट्समन मैदानामध्ये आता आमचे मित्र मैदानामध्ये एंटर झालेत. यश पवार इन ऍक्शन मध्ये स्ट्राईक एंडला आहेत. शफल झालेत, अर्ली शफल. पहिला बॉल बॅचीकडे आहे का पाहावं लागेल. हो, ऑन साइडला टर्न केला, व्यवस्थित फटका नव्हता. सेकंडचा कॉल आहे, झाले मिस फील्ड डीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षक जवळ 30 यार्ड सर्कलच्या इथे आला होता मात्र या बॉल वरती मिळतील धावा 2 आणि धावफलक आता पोहोचले 40-43. यशला एखादा मोठा फटका खेचावा लागेल, अनिवार्य आहे तरच 50+ धावा बनवू शकतात. 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत. स्ट्राईक एंडला दीपक आलाय. हा बॉल ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न होता, चेंडू बॅटचा संपर्क झाला आणि आलाय अजून एक बॉल डॉट. दीपकने नक्कीच विश्वासाने स्ट्राईक घेतलेली आहे. शेवटचा बॉल धाफलकावरती 43.
लोअर फुल टॉस टर्न केलाय ऑन साइडला फटका चांगला आहे. दोन क्षेत्ररक्षक धावल्या. वन बाउन्स वर दिलो सरळ चाललाय. लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मधून चेंडू फरार चौकार आणि पाहता पाहता इथून संपलाय पहिल्या. पाहतो आपण 17चा खेळ आणि पहिल्या सत्रामध्ये एकंदरीत बनल्या आहेत धावा आपण पाहतोय 47 आणि 48 धावांचं लक्ष. चला आपण टॉस करूया. रेग्युलर पोन मधली पहिली मॅच आपल्या भेटीला येणार आहे. जे कॅप्टन आलेले आहेत. चला टॉस साठी यायचंय. दोन्ही टीमला इन्व्हाइटेड केलतो. एका बाजूला संघ आपण पाहणार आहोत पेंदर घोळ आणि त्यांच्या विरोधात दोदानी बी. संतोषजी पिगळे साहेबांना विनंती करेल आपल्या शुभ हस्ते पण टॉस करायचा छापा काटा असा कॉल असणार आहे आणि कॉल करतील. यस पेंदर घोळ संघ कॉल करेल. काटा असा कॉल आहे आणि आलाय छापा. यस धन्यवाद साहेब. आणि बाईट घ्यायची आहे. दोदानी संघ टॉस जिंकलाय. यस डिसिजन नक्कीच पेंडिंग आहे. कदाचित काही प्लेयर आले नसतील. काय म्हणशील मित्रा टॉस जिंकलाय काय निर्णय पेंडिंग आहे. मात्र हे आयोजन जे नक्की एकविरा डोनेवाडी क्रिकेट संघ त्यांच्या समवेत सर्व मान्यवरांनी केले आयोजनाबद्दल काय बोलशील. आयोजन तर खूप छान आहे आणि आम्हाला खेळायला संधी दिली त्याच्याबद्दल आम्ही आभार आहे. यस दुधोनी संघाचे संघनायक जास्त बोलत नाहीये आणि आपण आता पेंदरगोळ संघाकडे झाला. टॉस हारलेत काय म्हणणं आहे. वाटेला कदाचित बॅटिंग येऊ शकते. टॉस तर हारलेले आहेत पण पहिल्यांदा आपल्या आयोजनाचं मनापासून आभार. आम्हाला इथं संधी दिली खेळायची. टॉस हारले पण आता त्यांचं डिसिजन काय आहे त्याच्यावर पेंडिंग आहे. जर का टॉस आम्ही जिंकलो असतो तर कदाचित आम्ही बॅटिंगच घेतली असती. नक्कीच बॅटिंग घेतली असती. मात्र या आयोजनाबद्दल काय बोलशील मित्रा. कारण सातत्यानं आम्ही पाहिलंय गेले 2 ते 3 आठवडे खूप मेहनत शोएब असतील ओमकार असतील आणि त्यांच्यासमवेत एकविरा डोनेवाडी संघ असेल खूप अशी मेहनत घेतली ही टुर्नामेंट सजवायला त्यांनी. त्यांचं तर आम्ही मनापासून खूप खूप आभार मानतो. कारण असं एकदम म्हणजे माहोल असा वाटतोय का बाबा ग्राउंडवर काहीतरी मॅच चालू आहे. ग्राउंड तर एकदम आयोजन एकदम मस्तच आहे. थँक्यू सो मच. दूध आणि बी विन द टॉस अँड डिसिजन पेंडिंग आहे. थोड्याच वेळात त्यांचा डिसिजन केलेल. आपण पाहतोय पेंडर घोळगावचे बंटी शेट यांकडून पेंडरगोळ संघाला आज या रजनीमध्ये पुरस्कृत केले गेले. त्यांच्या नावानं आज हा संघ मैदानामध्ये खेळेल. चला येस पंच सामन्याला आपण सुरुवात करायची. टायमर ऑन आहे. 15 मिनिटाच्या आत एकविरा डोनेवाडी संघ आपण घरचा संघ असला तरी आपल्याला इथून कुठली मुभा नाही आहे. यस स्वभाव आणि न्यू बॅट्समन मैदानामध्ये त्याच्या जोडीने आकाश आणि सोबवे गोलंदाज ट्रॅक वरती ओमकार पारदी आपल्याला पाहायला मिळणार आहे. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं इथून सुरुवात होईल. आपण पाहतोय क्षेत्ररक्षणामध्ये थोडेसे फेरबदल करत असताना लेफ्टी बॅट्समन मैदानामध्ये आपण पाहतोय सोबव स्ट्रायकर एंडला नॉन स्ट्रायकर एंडला आकाश आणि आता खऱ्या अर्थानं सरळ आपण पाहतोय लॉंग ऑफ स्ट्रेट आपण पाहतोय आणि डीप मध्ये काऊ फेजला एक क्षेत्ररक्षक आहे. चला पंच सामना चालू करायचा आहे. 9:21 झाले. 15 मिनिटाच्या आतमध्ये 3 षटकं फेकायची आहेत. याची नोंद घ्यावी लागेल एकविरा डोनेवाडी संघाला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत.
येस या बॉलवरती देखील एक सिंगल आहे. तर प्रेक्षक खेळाडू ज्यांनी लाल कलरची NS गाडी लावल्या आमच्या पार्किंग झोनमध्ये, त्या गाडीला चावी तशीच आहे. जर गाडी इथून चोरी बिरी झाली तर कमिटी जबाबदार राहणार नाही आहे. येस एवढं आपली त्या गाडीची चावी आपल्या सोबत घ्या प्लीज. लोअर फुल टॉस आहे, टर्न करायचा ऑन साइडला, पाठीमागे पाहावं लागेल झालंय काय. ऍक्शन रिप्ले आता इंटरेस्टेड असणार आहे कारण व्हाईट बॉल तर आलाय. व्हाईट +1 या एकंदरीत 2 धावा आल्यात. येस ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. येस थोडासा आपण पाहतोय डाऊन द लेग होता, कीपर बीट झाला, तदनंतर एक धाव घेण्याचा यस नो असा आकाश आणि सोबतचा कॉल झाला आणि शॉर्ट फाईन लेग जसा बीट झाला बॉलशी खेळत राहिला. या बॉलवरती आल्या ती एकंदरीत 2 व्हाईट +1 अशा 2 धावा आल्या. धावफलक आता पोहोचलंय 4 वरती. ओमकार पारधी पुढचा बॉल आकाश आहे स्ट्राईक एंडला. थोडासा आपण पाहतोय चेंडू खाली राहिला, सबमरीन डिलिव्हरी सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये हा चेंडू गेलाय. यस कीपर आपण पाहतो आदित्य. यस डॉट बॉल आलाय. पुढचा बॉल पुन्हा एकदा ओव्हर्स बॉल रेट खेळण्याचा प्रयत्न होता, व्यवस्थित फटका बसला नाही, फसला गेलाय आणि या बॉलवरती देखील झाले मिसफील्ड. धावा जरूर बनवल्या आहेत. डोनेवाडी संघाला मात्र मैदानामध्ये खराब फिल्डिंग होते कारण जिथे मात्र जवळजवळ एकही धाव नाहीये तिथे 2-2 धावा मिळतात. येस व्हाईट बॉल आहे. ओंकार वरती दडपण आहे आयोजनाचं, मात्र गावासाठी क्रिकेट खेळत असताना थोडस दडपण त्याला बाजूला ठेवावं लागेल. 4 बॉल आणि 7 धावा धावफलक. ते शेवटचे 2 बॉल टाकायचे मात्र थोडीशी दिशा खराब आहे. पुढचा बॉल बॅटशी गडा आणि 1 बाउन्स चेंडू सरळ एसटी रक्षक आदित्यच्या हातामध्ये सोपावलाय. आलाय डॉट बॉल. 7 बनल्यात, अजून 41 ची गरज येणार 13 बॉल मध्ये. पुढचा बॉल पायावरती आदळलाय. लाऊड अपील मात्र पंच सांगतायत. येस थाय पॅड वरती हा बॉल आपण पाहतोय इथून आदळला गेला आणि या बॉल वरती आपण पाहतोय आली ती कुठली धाव नाहीये. 12 बॉल 41 ची गरज आहे. आता आपण पाहतोय 20.50 ची सरासरी आहे कारण 12 मध्ये बनवायच्यात 41. थोडस आता समीकरण महाग झालंय. चला दुधाणी संघ आपला निर्णय कळवायचा मित्रांनो, खूप टाइम झालाय. फिल्डिंग येस दुधाणी संघ आपण पाहतोय चांगला संघ आहे आणि इन ऍक्शन पुढच्या मॅच मध्ये असणार आहे. त्यांना फाईट करत असताना पेंदर घोळ हा संघ आहे. चला आता 30 यार्ड सर्कलचं जे नक्कीच पाबंदी होती ती आता इथून रेस्ट्रिक्शन हटवलं गेले. 5 फिल्डर आता बाउंड्री लाईन वरती आपल्याला ताबा करताना दिसणार आहेत. मिड विकेटला क्षेत्ररक्षक जातोय. चढ आपण पाहतोय काऊ फेजला लॉंग ऑनला थोडासा इथून यश पवार जो डीप थोडासा स्क्वेअर होता तो आता थोडा डीप मध्ये आलाय. वाईडिश होत्या खऱ्या अर्थानं आणि लॉंग ऑफ एकदम जवळ लावले गेलेत. डिपेस्ट्रा कव्हरला एक क्षेत्ररक्षक आहेत आणि कदाचित आता इथून स्क्वेअर लेगला देखील एक क्षेत्ररक्षक लावला गेलाय. येस शॉर्ट थर्डमॅनला एक क्षेत्ररक्षक लावला गेलाय. चला दीपक जवळजवळ एक षटक हाताळण्यासाठी तुम्ही 6 मिनिटं खर्च केलेत आणि आता 9 मिनिटांमध्ये तुम्हाला टाकायचे 2 षटक. पहिला बॉल आउटसाइडला टर्न केला, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. 1 बाउन्स त्याने चेंडू अडवला बाउंड्री लाईनच्या आतमध्ये. कदाचित ओमकार डीप मध्ये आहेत. धावफलकावरती 8 आहेत. अक्षय यस थोडस व्यूहरचना करण्यामध्ये आमची गल्लत झाली आहे कारण अक्षय आहे डीप मध्ये लेफ्टी बॅट्समन असताना सरळ आपण पाहतोय. यस फेकीसाठी बॉलरच्या शैलीवरती आक्षेप घेतला गेला आणि आता आमचे थर्ड अंपायर ऑन स्क्रीन चेक करतील बॉलरची ऍक्शन. मैदानामध्ये जायची गरज नाहीये.
चला उबेद गाझी आपण तिसऱ्या अंपायरच्या भूमिकेत जोडले जा. येस, पहिला बॉल गेला. आता इथून दुसऱ्या बॉल वरती चेक केलं जाईल, कारण पहिला बॉल खेळल्यानंतर ऍक्शन व येस दुसऱ्या बॉल वरती पंच आपण ऍक्शन चेक करणार आहोत, कारण एक धाव घेतली आहे. 8 बनल्यात 11 मध्ये, अजूनही 40 ची गरज. 20 ची सरासरी आता आली आहे. येस, दीपक ऑन स्क्रीन. दुसरा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेटने. लोअर फुल टॉस टर्न केलाय. काउफेला क्षेत्ररक्षक आहे. यश चांगला प्रयत्न झाला, त्याच्या शोल्डरला बॉल लागलाय, मात्र जिथे चौकार जाऊ शकला असता तिथे त्याने आपला बॉडी फ्लो थोडासा बॉल वरती नेला आणि या बॉल वरती जवळजवळ त्याने धावा वाचवल्यात 2. धावफलका 10 धावा आहेत. येस, इट्स लीगल ऍक्शन असा पंचांचा निर्णय आलाय. येस, आपण पाहतो ऑन स्क्रीन मध्ये आम्हाला दाखवलं जातं कशा प्रकारे बॉल दीपक डिलिव्हर करतोय. 10 मध्ये 38 ची गरज. 10 मध्ये ठोकायचे षटकार ते 7. लोअर फुल टॉस शफल झाले. अर्ली शफल चाललाय चेंडू दन दन करत डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग झोन मध्ये आला. धावा 4. मी म्हटलं, कारण बॅट्समन थोडासा क्रीज मध्ये बँड होता आणि जेव्हा मात्र इथून पाहिलं जातं जेव्हा बॉल लँड होतो तो नक्की किती डीप होतो हे पाहिलं जातं. या बॉल वरती चौकार आलाय. येस, नक्कीच लीगल ऍक्शन जरूर आहे, मात्र पंचाने निर्णय घेतला की शेवटच्या बॉल वर ते थांबतील, चेक करतील दीपकची गोलंदाजीची शैली. 9 बॉल 34 ची गरज. 9 मध्ये 6 षटकार ठोकायचे. बोलणं सोपं करणं कठीण मैदानामध्ये. ऑन साइडला टर्न करायचा होता, कदाचित हा बॉल बॅट अँड पॅड मधून निघून गेलाय. आणखीन एक डॉट. 7 मध्ये 34 ची गरज. ह्या बॉल वरती आता षटकार चौकार येणं गरजेचं आहे, तरच मात्र थोडंसं समीकरण सोपं होईल. आपण पाहतो इथून डोनेवाडी संघासाठी. येस, ऍक्शन रिप्ले मध्ये आता पडल्यानंतर बॉल आतमध्ये आलाय. येस, दीपककडे ही कला आहे. शेवटचा बॉल आहे. पुढे शेकदा अर्ली शफल आपण पाहतो आणि हा देखील आलाय बॉल डॉट. येस, माफी असावी, शेवटचा चेंडू आता असेल, थोडस मी दिलगिरी व्यक्त करतो. 7 मध्ये 34 ची गरज. 7 बॉल आणि धावा करायच्या 34. खऱ्या अर्थानं आजच्या रजनीमध्ये आपण क्रिकेट विथ कॉमेडी सातत्यानं ज्यांनी आपलं नाव मोठं केले ते योगेश वाघ, आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे एक उत्तम असे टॅलेंटेड समालोचक आपल्याला पाहायला मिळणार आहे. मात्र मैदानामध्ये घडतंय काय या बॉलमधून? खऱ्या अर्थानं बॉलमध्ये आल्यात धावा 4 थर्ड मॅन रिझन मधून. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावर धावा आहेत एकंदरीत 19. 6 बॉल करायच्या धावा 18 आहेत, माफी असावी. 6 बॉल 30. येस, 6 बॉल आणि करायच्या धावा 30. 6 बॉल मध्ये 5 षटकाराची गरज आहे. गोलंदाज येस, जवळजवळ 6 मध्ये 30 बनवायच्यात. मात्र इथून जर सामना जिंकला आयेकवीरा डोनेवाडी संघानं तर आपण पाहतोय जो सामनावीराचा हकदार असेल त्याला आपण पाहतोय भूषणजी निरगुडा यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे.
गोलंदाज अमोल आलाय शेवटच्या स्लॉग षटकामध्ये. 6 बॉल 30ची गरज, रिव्हर्स आणि इथून क्लीन बोल्ड फलंदाज, पहिला बाद होईल. पहिल्या बॉल वरती लाकूड तोड गोलंदाजी केली अमोलने आणि क्लीन बोल्ड केलंय. फलंदाज आपण पाहतोय स्वभाव आउट झालाय. यस, आणि न्यू बॅट्समन मैदानामध्ये गेलाय हनुमंत. आणि आता हनुमंतला हनुमानासारखी उडी घ्यावी लागेल लांब उंचीची, कारण 5 बॉल मध्ये करायचे 30, 5 बॉल मध्ये मारायचे आता 5 षटकार. काल आपण पाहिलं शेवटचा सामना 12 बॉल आणि 16 धावा झाल्या नव्हत्या काराव संघाला, आणि बोरवाडी संघ थेट पोहोचलाय टॉप 8 मध्ये. आणि राजेश आणि संजयचं कौतुक सातत्यानं या मैदानावरती केलं गेलं पाहिजे, कारण दोघांनी या स्पर्धेमध्ये विक्रम केला मेडन षटक हाताळण्याचा एका मॅच मध्ये. 5 मध्ये 30 करायचे आहेत. ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न, हा देखील बॉल आलाय डॉट. आणि अमोल जेवढ्या पण विकेट घेईल, 4 बॉल शिल्लक आहेत, 4 मध्ये 4 घेतल्या तर प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे. एक विकेट घेतली तरी 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे आमचे भूषणजी निरगुडा साहेबांकडून. आणि आमचे आपण पाहतोय मराठा खानावळचे प्रोप्रायटर अरुणजी शिंदे साहेब देखील उपस्थित आहेत. त्यांना देखील विनंती असेल आपण मुख्य मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचे. फुल टॉस टर्न केलाय, ऑफ साइडला क्षेत्ररक्षक, आणि कदाचित अक्षय होते. हम तो सीधे साधे अक्षय मात्र अक्षयने सोडलाय झेल, आणि कदाचित 100चा वाटा त्याला भेटू शकला असता जर हा झेल पकडला असता. आणि याच मास मध्ये आपण पाहतोय पुत्र आणि 2 पुत्र आणि पिताची जोडी खेळते. अमोल आदित्य आणि त्यांचे वडील संतोषजी निरगुडा मैदानामध्ये इन ऍक्शन आहेत. खऱ्या अर्थानं सातत्यानं ग्रामीण क्रिकेट असो आदिवासी क्रिकेट असो हे घडवण्याचं काम नक्कीच वडिलापासून होटलं, कारण वडिलांनी एक काळ गाजवला असतो आणि तिथून जे पिढीला आपण पाहतो नक्कीच उभारणी दिली गेली जाते. मात्र इथे बॉल आलाय डॉट. अजूनही आपण पाहतो 2 मध्ये करायच्या धावा 30. ऑन साइडला टर्न केलाय, क्षेत्ररक्षक यश पवार जज करतायत, चुकी होणार नाहीये. आणि इथून मात्र 200 रुपयाचा कॅश प्राइज मिळेल गोलंदाज अमोलला. आपण पाहू शकता डोडेवाडी गावचे समर्थक नन्हे मुन्ने झाड पाला फांदी झाडू जे काय मिळेल ते घेऊन आलेत नाचण्यासाठी. आणि काल देखील आपण पाहिलं होतं शेवटच्या मॅच मध्ये गणेश आणि यश दोघं नाचत होते. यस, न्यू बॅट्समन मैदानामध्ये. चला, विजयजी नितोरे साहेबांकडून या झेलसाठी यशला 200 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. मात्र संतोषजी निरगुडा यांच्याकडून अमोलसाठी 200 रुपयाचा प्राइज आहे. कॅश प्राइज भूषण निरगुडा माफी असावी. ऑन साइडला टर्न केला, स्क्वेअर लेगला चेंडू चाललाय, सामना जिंकला इथून तब्बल 28 धावेने. एकविरा डोडेवाडी संघानं आपल्या घरच्या टुर्नामेंट मध्ये पहिली मॅच जिंकली आणि दुसऱ्या राऊंड मध्ये ते मारतायत एंट्री. चला, दुधाणी संघ आपण टॉस जिंकलाय, लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. आणि पेंदर घोळ संघाला विनंती असेल आपले बॅट्समन तयार ठेवायचे. आणि या सामन्याचा सामना होईल. थँक्यू सो मच डीजे. येस, नो डाऊट अबाउट दीपक पारधी ज्याच्या बॅट मधून आपण पाहिल्या धावा 27 आणि एक षटक जण हाताळलं तो दीपक पारधी या सामन्याचा सामनावीर. नक्कीच दीपकची पत्नी इथे उपस्थित आहे आणि त्यांच्या देखील एक स्मित हास्य आहे चेहऱ्यावरती. चला, दीपक यायचंय, आपण दीपकची बाईट देखील घेणार आहोत.
मात्र पंचांना निर्णय असा आहे आपण सामना चालू ठेवायचा आहे. पेंदरगोल संघ आपण डगआउट मध्ये बसून घ्यायचा आहे आणि विनंती असेल दुधाणी बस संघाला आपण मैदानामध्ये जायचं आहे.